खरं तर माझ्या डोळ्यापुढे नेहमी तू सांगितलेल्या गोष्टीतल्या स्त्रिया असतात. पंडित रमाबाई आठवत असतात मला. पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाईसारख्या महिला, ज्ञानेश्वराचा राग आणि नामदेवाचा अहंकार घालवणारी मुक्ताबाई. जग काय म्हणेल याचा विचार न करता कृष्णभक्तीत रममाण झालेली बंडखोर मीराबाई, बुरसटलेल्या विचारांच्या नवऱ्याला तुकारामासारखा गुरु मिळवून देणारी बहिणाबाई, साक्षात विठ्ठलालाच रागवणारी संत जनाबाई. अशा एक ना अनेक स्त्रिया आठवतात. कवयित्री बहिणाबाई म्हणायच्या, काजवे टाकून चूल पेटत नाही आणि टाळ्या पिटून देव भेटत नाही. त्यांची प्रत्येक ओळ सहज लक्षात राहते. एवढ्या थोर बायका होऊन गेल्या, ज्यांनी जगाचा विचार केला. आजही आपल्या कुटुंबासाठी झटणारी स्त्री काय कमी थोर असते? पण तिचा विचार कोण करतं? माझ्या एका मैत्रिणीला विचारलं, तिचं स्वप्न काय आहे? तर ती म्हणाली, मला सलग 12 तास झोपून राहायचं आहे. मुलं झाल्यापासून 7 ते 8 वर्षात कधी सलग 12 तास झोपलीच नाही मी. तिची ही एवढीशी इच्छा पूर्ण व्हायला आणखी किती वर्ष जावी लागणार आहेत काय माहीत.